हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर चॅनल. तर आज आहे बेसिकली वर्क फ्रॉम होम डे. आणि वर्क फ्रॉम होम डे म्हटलं की थोडंफार सगळं रिलॅक्सच असतं. तसंच काहीचं आमचं आजचं शेड्यूल आहे. ॲक्च्युली आज तसं तर विकासला ऑफिस असतं जनरली, बट आज ते घरूनच करणार आहेत. तर मग ताई लवकर येऊन स्वयंपाक वगैरे करून गेले, नाश्ता पण रेडी आहे. मी उठलीच होती, त्या आल्या होत्या तर म्हटलं चला व्लॉग सुरू करूयात. आणि ठीक आहे, चला तर आज आम्ही दिवसभरात काय काय करतो ते मी तुम्हाला. याला ऑफिसला जायचं म्हणून मी ताईंना आज सकाळी 7लाच बोलवलं की म्हणजे ॲक्च्युली 8ला बोलवत असतो आम्ही, बट त्यांचं दुसरीकडचं कामामुळे वगैरे त्या म्हटलं मी 7ला येते. ठीक आहे, तर मी 7 वाजल्यापासून उठलेली आहे, जेव्हा की मला वर्क फ्रॉम होमच आहे. आज मी मस्त निवांत उठली असते, निवांत आवरलं असतं, कारण माझं असंही लॉग इन टाईम अराउंड 10च्या नंतरच असतो, मीटिंग्स वगैरे सगळं त्या हिशोबाने. आणि मला उठून मी तुम्हाला दाखवते, हे मस्त आरामात झोपले एकदम. विकास, सकाळ झालीये, 9 वाजत आलेत, 8 वाजत आलेत. उठायचं नाही का? काय 5 मिनिट 5 मिनिट 5 मिनिट किती वेळचं 5 मिनिट 5 मिनिट चाललं बघा. तर म्हणजे ज्याला ऑफिसला जायचं होतं ते किती वेळ झोपताय, आणि ज्याला जायचं नव्हतं, वर्क फ्रॉम होम होतं आज, मी 7 वाजल्यापासून उठलेली. आज किती वाजल्यापासून व्लॉग सुरू केला की काय तू? हा, अरे वा, मी म्हंटले उठलीच आहे तर काय करू, मग व्लॉग सुरू करू. मी येतोय का? छान येतोय का मी? मस्त एकदम गोड गोंडस बाळ सकाळी सकाळी झोपेत कसं असतं तसं येतोयस. ठीक आहे, चल चलो उठो अभी जल्दी. गरम पाणी घेतले आता, आणि माझे काही टॅबलेट्स असतात थायरॉइडची वगैरे, तर ते घेते नाश्ता आधी. मग म्हटलं कारण हा आता काही उठला नाही, आणि मला नाही वाटत हा लवकर उठणार पण आहे. मला लागली जाम भूक, कारण मी सकाळची 7ची उठलेली आहे. तर हा आहे माझा नाश्ता, पोहे आणि दही. मला पोहे आणि लिंबू पण आवडतं, बट पोहे आणि दही पण छान लागतं. I have completed one on mapping automation that I have completed. For मी ब्लॉग स्टार्ट केलाय परत. हां, मी खूप वेळेनंतर ब्लॉगमध्ये आलो, कारण मला खूप काम होतं. माझं पण लंच वगैरे झालं आहे, आणि मी काम करत बसलो होतो. काही मीटिंग्स होत्या त्या अटेंड केल्या, आणि अजून पण मला काम आहे. तर मित्रांनो, लंच झालेला आहे आणि आता वामकुक्षीचा टाईम झालेला आहे. तर चला आता झोपायला, वामकुक्षी घ्यायला. तर मॅडम इथं ऑलरेडी आलेले आहेत, आणि कर्टन्स वगैरे लावणं सुरू आहे झोपण्यासाठी. ओके, तर मॅडमचं असं आहे दररोज मित्रांनो, इथं असं आहे ना, ही दररोज झोपते, दररोज. एक दिवस पण असं जात नाही वर्क फ्रॉम होममध्ये की ही झोपत नाही. तर तुला या झोपण्याबद्दल काय म्हणायचं आहे? मी काय म्हणू, मी पटपट लंच करून घेते, आणि मग हाफ आवरमध्ये मी छोटासा नॅप घेते. मग मला थोडंसं एनर्जेटिक वाटतं. त्यामुळे आता दुपारची वामकुक्षी झाली, म्हणजे दुपारी थोडी झोप घेतली आणि परत थोडं काम करून आता थोडा रिलॅक्स आहे मी. पण तुम्हाला ना एक गोष्ट दाखवायची मला, पल्लवी कसं करते. आमचा जो स्टडी टेबल आहे ना, तिथे तिने ना हेअर ऑइल सांडलं आहे, आणि तिने ते पुसून पण घेतलं. म्हणजे माझ्या लक्षात पण नाही आहे, मला लक्षात पण येऊ दिलं नाही माझ्या की तिने सांडलं आहे म्हणून ते, आणि ते पुसून पण घेतले. कारण मी आत्ता इथे सहज गेलो ना, जस्ट मी तुम्हाला दाखवतो. हे इथे बघा, इथे हे सगळं ना तिने हेअर ऑइल सांडलेलं आहे, आणि तिने मी तिकडे हॉलमध्ये असताना ना हे सगळं तिने पुसून घेतलं आहे. लास्ट सॅटर्डेला माझ्याकडनं तर काहीतरी डाग पडला होता, तर इतकी ओरडली होती मला, मी असंच करतो, मी वेंदळाचे. आता आपण तिला विचारू की तू तेल वगैरे सांडले का तिथे. एक तर ती नाही म्हणणार तर नाही, म्हणजे ना एक काय करेल माहिती आहे का, ती माझ्यावरच ढकलेल, नाही तुझाच डाग आहे तो त्या दिवशीचा वगैरे वगैरे. सो बघूया आपण ती काय म्हणते. तर आय थिंक ती मीटिंगमध्ये. पल्लवी, स्टडी टेबलवरती ऑइल कोणी सांडलंय? कुठल्या बेडरूम मधल्या स्टडी टेबलवरती ऑइल सांडले कोणीतरी ग? कोणी सांडले? आपण घरात तर दोघंच आहोत. नाही सांडलंय तिथे काहीच. अरे आता त्याचे दिसताय, डाग दिसताय त्याचे, हाताला चिपचिप लागतं ते ऑइलचं. तिथे लागत नाहीये चिपचिप. दाखवलं तर तुला नाही लागत. ऍक्सेप्ट कर, तू केलं असेल तर. मी तर काय केलं नाही, कारण तुला माहिती मी जर केलं तर सांगतो म्हणून. मी केलंच नाहीये काही. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ती नाही ऊन पडेल, नाही तर माझ्यावर नाव टाकेल, पण ती नाही ऊन पडलेली आहे.
कोणी केलंय मग ते? मला माहित नाही. मी सकाळी गेली, घरात दोघंच आपण उठली ना, तर तेव्हा तिथे तेल पडलेलं सांडलेलं होतं. तर मी एक टिश्यू पहिल्यांदा त्यावर टाकला, म्हटलं ते ऍब्झॉर्ब करून. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं की ते मी केलं? मला माहित नाही कोणी केलं. मी काही पण एरवी तर तू खूप कॉन्फिडेंट म्हणजे की तूच केलं म्हणजे, आता का म्हणत नाही? मला माहित नाही ना, पण मी नाही केलं ते, मला एवढं माहिती. कारण आधी सांडलेलं, रात्री सांडलेलं ते. म्हणजे रात्री सांडलं असेल, तुम्हाला रात्री म्हटली असतीस ना, म्हणजे याचा अर्थ सकाळी बघितलं. तू सकाळी बघितलं, सकाळी मला काय म्हटली नाहीस? दॅट मीन्स तू सांडलंय ते ऍक्सेप्ट कर. नाही, ते तेल मी तिथे ठेवलं होतं ना, त्यामुळे मी काही म्हटलं माझी. बट मग अच्छा ओके, तू ठेवलं, माझ्यामुळे नाही सांगितलं, कळलं ना. आमचं आता अराउंड आता 5:30-6 झाले आहेत आणि म्हटलं एक चहाचा ब्रेक घेऊयात, कारण माझी त्यानंतर मीटिंग चालू होतात बॅक टू बॅक परत. तर आता तेच जनरली आमचा दिवस मोस्टली म्हणजे असाच नसतो, यात भरपूर चेंजेस पण होतात, डिपेंड ऑन की किती वर्कलोड आहे आम्हाला दोघांना. कधी टाइमवर जेवण होतं, कधी टाइमवर होत नाही, कधी हा चहा पण आमचा खूप उशिरा होतो आणि मग त्यानंतर परत जेवण वगैरे लेट होतं. सो असं असतं आमचं. बट असा होता आमचा दिवस. सो फर्स्ट व्लॉग होता आमचा हा, असं म्हणायला हरकत नाही, ज्यात आम्ही आमचं रुटीन किंवा आम्ही कसं हे करतो ते दाखवलंय. सो आय होप तुम्हाला आवडला असेल. सो नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्लॉग कसा वाटला त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया. थँक्यू, बाय.